नमस्कार मित्रांनो. तर आज आपण जावास्क्रिप्टमधल्या काही कोडिंग ट्रिक्स बघू ज्या की तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये फाइंड द आउटपुटमध्ये काही कन्फ्यूज करू शकतील. तर फर्स्ट आहे तुमचं ऑब्जेक्ट डिस्ट्रक्चरिंग. यामध्ये आपण डिफॉल्ट ऑब्जेक्टमध्ये ज्यावेळेस आपण एखादा ऑब्जेक्ट असाइन करतोय किंवा ऑब्जेक्ट आपण डिस्ट्रक्चरिंग करतोय त्यावेळेस आपण डिफॉल्ट व्हॅल्यू त्यामध्ये देऊ शकतो. इन केस या एक्झाम्पलमध्ये जसं युजरमध्ये नेम जर प्रॉपर्टी अवेलेबल नसेल तर बाय डिफॉल्ट गेस्ट म्हणून आपण तिथे व्हॅल्यू त्याला असाइन करू शकतो. तर या पद्धतीने नेम हा युजरमधून एकतर पुल करेल, जर नसेल अवेलेबल नसेल तर तो गेस्ट म्हणून जो डिफॉल्ट प्रॉपर्टी दिली ती यूज करेल. नेक्स्ट आहे टर्नरी ऑपरेटर. तर टर्नरी ऑपरेटरचं काम असतं की फर्स्ट तुमची कंडिशन इव्हॅल्युएट करेल. जर कंडिशन सॅटिस्फाईड झाली, कंडिशन ट्रू असेल तर फर्स्टवाली जे कंडिशन असेल क्वेश्चन मार्कच्या नंतरचं तर तो पोर्शन एक्झिक्यूट होईल. जर कंडिशन सॅटिस्फाईड नाही झाली किंवा कंडिशन फॉल्स झाली तर तुमची कोलनच्या नंतरची जे काही कोड असेल तो एक्झिक्यूट होईल. देन आहे तुमचं शॉर्ट सर्किट किंवा अँड ऑपरेटर आपण म्हणतो. तर मोस्टली काही क्वेश्चन्स असे तुम्हाला देण्यात येतात जसं की यामध्ये काय एक्झिक्यूट होईल किंवा काय नाही. तर एक सिम्पल ट्रिक लक्षात ठेवा की जेव्हा आपण ट्रूथ व्हॅल्यू म्हणतो किंवा ट्रूथ टेबल असतो तो रिमाइंड करा. अँडच्या कंडिशनमध्ये दोन्ही साईडच्या जर कंडिशन सॅटिस्फाईड झाल्या तरच तो जे असेल तर रिझल्ट हा ट्रू येतो. म्हणजे काय की जर सपोज की फर्स्ट व्हॅल्यू जर ट्रू असेल तरच ती काय करेल सेकंड व्हॅल्यू इव्हॅल्युएट करण्यासाठी जाईल. म्हणजे इन केस जर ॲडमिनमध्ये जर ट्रूथ व्हॅल्यू असेल तर ती काय करेल शो ॲडमिन पॅनलला एक्झिक्यूट करेल, नसता नाही. इतर कोणत्याही कंडिशनमध्ये ते करणार नाही. ठीक आहे. म्हणजे फर्स्ट इव्हॅल्युएट करेल, फर्स्ट व्हॅल्यू ही जी असेल तर ही ट्रू असायला पाहिजे तरच ती सेकंड व्हॅल्यू इव्हॅल्युएट करेल. म्हणजे या केसमध्ये जर इज ॲडमिन जर ट्रू असेल तरच तो शो ॲडमिन पॅनल हा डिस्प्ले करेल. सेम तसंच लॉजिकल ऑर पण असतं, त्याला आपण फॉलबॅक्स पण म्हणतात इंटरव्ह्यूमध्ये. तर ऑरमध्ये एक कंडिशन असते की जर दोन्हीपैकी एक कंडिशन तरी ट्रू असायला पाहिजे. एक तर आयदर लेफ्ट साईड और आयदर राईट साईड, दोन्ही तरी एक तरी कुठली तरी ट्रू असायला पाहिजे. जर सपोज की फर्स्ट जर इज ॲडमिन इज ट्रू असेल, जर पहिली जर व्हॅल्यू ट्रू असेल तर ती दुसरी व्हॅल्यू इव्हॅल्युएट करण्यासाठी जाणार नाही. ठीक आहे. म्हणजे जर इज ॲडमिन ट्रू असेल तर शो इज ॲडमिन पॅनल हा इव्हॅल्युएट होणारच नाही. तर यासाठी तुम्हाला इथे अँड ऑपरेटर वापरले पण इथे ऑर ऑपरेटर आहे. तर इज ॲडमिन जर फॉल्स असेल तर याला फॉल्सी व्हॅल्यू इन द सेन्स एम्प्टी, नल, अनडिफाईन यासारख्या जर फॉल्सी व्हॅल्यू जर असतील तरच तो काय करेल शो ॲडमिन पॅनल इव्हॅल्युएट करेल किंवा शो ॲडमिन पॅनल हे फंक्शन कॉल होईल. सेम नलिश कोलिजन म्हणून एक आहे ज्याच्यामध्ये डबल क्वेश्चन मार्क्स दिला जातो. तर याचा एक हा सिमिलरली ऑर ऑपरेटर सारखाच आहे पण याच्यामध्ये काय असतं की फक्त हा ऑपरेटर